सेवा के निमित्त आहे. आषाढी वारी टाकळशी ते पंढरपूर अशी आपली पायी वारी किती दिवस चालली? 31 वर्ष चालली आणि 31वे वर्ष. परंतु हल्ली आता असं म्हणतात की परमार्थामध्ये कधी नियम बदलत नाही, पण जसं जग बदलत चाललं, ज्योतिषाच्या नियमाने जर महादशा विंशोत्तरीय दशा जर यायला लागली तर तसं तसं जग सुद्धा बदलत चालतं. परमार्थामध्ये झेंड्याचे कलर बदलणार नाही, पण माणसं जरा मॉडिफाय झाली, त्याच्यामुळं काला वास्तविक पंढरपुरात असतो, पण आपण इथं पंढरपूर करायचं ठरवलं. टाकळशी हेच आमचं पंढरपूर. आणि हरिभक्त परायण आमचे पोपटआबा जगताप यांचं मोलाचं योगदान असतं. नोहे एकल्याचा खेळ म्हणून वेळ जमाविला. हे जरी खरं असलं तरी एकला हा कुणीतरी मोरख्या पाहिजे असतो, त्याच्याशिवाय ते जमत नाही. अर्थात पाठीमागचेही तितकेच महत्वाचे असतात. पण तुम्हाला सांगू का, पुढे चल म्हणायला, तुम लढो हम तुम्हारे पीछे है असं म्हणायला खूप जण असतात. पण शेवटी कुठलाही कारभार असेल, अध्यात्मातला असेल, संसारातलाही असेल, ज्याच्यावरती ओझे येतं ना त्यालाच माहिती असते की काय परिस्थिती असते, किती जणांची किती मतं असतात. कदाचित तुम्ही अनुभवली असते, प्रत्येकाची वेगवेगळी मतं असतात. कितीही बेबीच्या देठापासून जीव लावा, पण कुणी ना कुणी दुखावल्याशिवाय राहत नाही. जरी आपण वारकरी आहोत, पण आपल्या अंतर्गत ज्या वृत्ती आहेत, ज्या त्या बाहेर आल्याशिवाय राहत नाही. की नाही, आपला मूळ स्वभाव आहे. जसं की जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं की आधी होता वाघ्या, दैव योगे झाला पाग्या, त्याचा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना. हा स्वभाव जन्मोजन्मीचा संस्कार आपल्यावरती असतो, म्हणून तो जात नसतो. परंतु हा संस्कार जाण्यासाठी किंवा पुढच्या जन्मामध्ये आमच्यावरती वारीचे संस्कार व्हावेत, तेव्हा आम्ही हाडाचे वारकरी व्हावेत. म्हणूनच कसंही असू दे, नाही एकमेकांशी जोड द्या, पण वारी करणं हा दृढ निश्चय करणं हे काही कमी नाही. हेच खरं परमार्थातली पहिली पायरी आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. संख्या कमी असू द्या, पण सुंदर असे श्रोते आहेत. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, तुम्ही महेशाच्या मूर्तीप्रमाणे आहात. आणि सर्व मला कळतंय, तुमचे चेहरे पाहिल्यावर मला समजते की सगळे सुज्ञ मंडळी इथे बसलेले आहेत. आमच्या पकात आल्या, सुंदर असं त्यांचं गायन आहे, सुंदर असा आवाज त्यांचा आहे. हिंदीवरून ते आलेले आहेत, अगदी पटकन जेवण करून आले ना, धावपळीत आले. आपलं थोडंसं आयडेंटिफाय, आपलं सिक्रेट ठेवू, थोडंसं ओळखलं असेल मला, सिक्रेट ठेवू आपण, नंतर उत्कृष्ट हार्मोनियम वादन, पखवाज तर अप्रतिम आहे. जुना पखवाजाची थाप जुनी आहे, आत्ताच्या सारखी धडधड वाजणारी नाही, पण त्याच्यात गोडवा आहे. आणि हेच महत्वाचं असतं. म्हणून असं म्हणतात, जुनं ते सोने आणि नवीन ते पेंटेक्स. असं त्या शास्त्र प्रगत झालं, पण ताल आणि हातामध्ये गोडवा असणं हे अतिशय महत्वाचं असतं. सर्वांचीच नावं मला माहिती नाही. माझ्यासोबत आलेले हरिभक्ती परायण आबाश्री महाराज काकडे, वास्तविक यांचीच सेवा होती, परंतु गाणं माझ्याकडून ते अधूनमधून मार्गदर्शन घेत असतात. आणि म्हटले की माझा आवाज पण बसलेला आहे. आमची भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की आजची सेवा तुम्ही करा. आणि म्हणून मी आज गुरुपौर्णिमेच्या पर्वावरती त्यांचा शब्द मोडणं मला शक्य नाही झालं. आणि हरकत नाही म्हटलं, इकडं मराठवाड्यामध्ये एकदा आपली नाळ जोडली जाईल, किंवा तुम्ही जर चांगलंच मला स्वीकारलं तर पुढेही मला बोलवाले. कीर्तनकाराचा हा उद्देश जरी नाही बोलला तरी त्याच्या मनातून तो उद्देश असतो. असे गुणीजन आमचे प्रवचनकार, पर्यावरण प्रेमी, पर्यावरण नेहमी सुधरत राहावं म्हणून योद्ध्याप्रमाणे झुंजत राहतात. एक तरी झाड लावा, लिंबाचं लावा, वडाचं लावा, पण एक तरी झाड लावा. कारण आपल्याला पर्यावरणाचं संतुलन राखायचंय. कारण इतर सोयरे आपल्याला शेवटी कामाला येत नाही, पण शेवटपर्यंत पाठीमागच्यांना सुद्धा साथ देणारे सोयरे जर कोण असतील तर ते वृक्ष आहेत. म्हणून माझे तुकोबाराय म्हटले, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, वृक्षवल्ली
आम्हा सोय रे वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. आपला सोयरा कामी येईलच असं नाही, पण झाड आपल्या कामी येईल. तुम्हाला सांगू का, जरी शेवटपर्यंत ते कामी नाही आलं, पण शेवटीच एखाद्या वेळी कामी येऊ शकतं. कारण कबीर महाराजांनी सांगितलेले पहा, लकड़ी कहे सुतार से सांगण्याचं तात्पर्य काय की सोयरा एक वेळ शेवटी कामाला येणार नाही, पण झाड स्वतः जरी कोमेजून गेलं, स्वतः जरी म्हातारं झालं, तरी शेवटी जाळायला कोण असतो? आमच्याकडे लाकडं असतात, तुमच्याकडे चंदन आहे की नाही? म्हणजे सोयऱ्याचं जे काम आहे ते झाडं करतात, आणि म्हणून ही आमच्या आबाश्री महाराजांची तळमळ असते, आणि ती तळमळ त्यांची नेहमी असते. प्रत्येक आजच मला वाटतं गडबडीत आल्यामुळे, नाहीतर एक तरी झाड